मी रोहन ओझरकर आणि आज आपण डिस्कस करणार आहोत ॲलोट्रॉपी. तर ॲलोट्रॉपीच्या अगोदर आणखीन एक कन्सेप्ट आहे पॉलिमॉर्फिझम, त्याच्याबद्दल बोलूयात. एखाद्या मटेरियलला आपण म्हणतो की तो जेव्हा पॉलिमॉर्फिक आहे तर याचा अर्थ असा की तो वेगवेगळ्या टेम्परेचर्सला किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन्सला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर शो करतो, है ना. याचं एक्झाम्पल आपण घेऊया कार्बन. तर जसं आपण या ठिकाणी कार्बन बघतो तर कार्बनचं ग्राफाईट पण असतं जे अगदी सॉफ्ट असतं, पेन्सिलमध्ये आपण बघतो ते. आणि सेम टाईम डायमंड हे सुद्धा कार्बनचंच बनलेलं असतं आणि डायमंड हा हार्ड मटेरियल आहे. ओके, तर हे एक्झाम्पल झालं पॉलिमॉर्फिझमचं. ओके, त्याचप्रमाणे ॲलोट्रॉपी याला पण कधी कधी पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. पण ॲलोट्रॉपी जेव्हा आपण आयनच्या केसमध्ये बोलूयात तर ॲलोट्रॉपी म्हणजे काय, तर ॲलोट्रॉपी समजा एकच प्रकारचा मटेरियल हे वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळ्या प्रकारचं क्रिस्टल स्ट्रक्चर शो करत असेल तर याला आपण म्हणतो ॲलोट्रॉपी. त्याचं आपण एक्झाम्पल घेऊया की समजा आता आयन आहे. ओके, तर आयनला आपण रिप्रेझेंट करू Fe या टाईपच्या स्ट्रक्चरने. तर Fe असणारे आयन. तर हे जे आयन स्ट्रक्चर असतं तर आयन स्ट्रक्चर काय करतं की जेव्हा आपण याला नॉर्मल टेम्परेचरला बघतो तर हे BCCच्या फॉर्ममध्ये असतं. तर BCC आपण आत्ता डिस्कस केलं. BCC इज नथिंग बट बॉडी सेंटर्ड स्ट्रक्चर. तर याच्या इथं एक, इथं एक, इथं एक, या ठिकाणी एक, इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक, अशा प्रकारे ॲटम्स हे प्लेस असतात कॉर्नर्सला आणि सेंटरला एक ॲटम प्रेझेंट असतो. ओके, तर हे स्ट्रक्चर असतं तुमचं BCC. पण जेव्हा आपण याला एक हिट करतो आणि हिट केल्यानंतर पुन्हा याचं स्ट्रक्चर बघतो तर हे कन्वर्ट होऊन जातं FCCच्या फॉर्ममध्ये. आता FCC म्हणजे काय, तर सिम्पली हे पण तुमचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तर याच्यात जे पण ॲटम ह्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे हे ॲटम असतात तुमचे कॉर्नर्सचे ॲटम प्रेझेंट आणि प्लस प्रत्येका फेसला एक एक ॲटम प्रेझेंट असणार आहे या स्ट्रक्चरमध्ये. तर हा FCCमध्ये कन्वर्ट होऊन जातो. ओके, तर एका टेम्परेचर रेंजला असं असतो, परत त्याला कूल डाऊन केलं तुम्ही, हीट केल्यानंतर तो FCCत जातो, FCCवरून कूल केल्यानंतर परत BCCत येतो. तर ॲलोट्रॉपी शब्दाचा अर्थ असा की जेव्हा आपण मटेरियलला हीट करतो, ओके, तर हीट केल्यानंतर ते एका स्पेसिफिक टेम्परेचर झोनमध्ये आपल्याला वेगळ्या टाईपचं स्ट्रक्चर दाखवतं आणि परत त्याला कूल करतो तेव्हा ते वेगळं दाखवतं. ओके, सो हिअर वी कॅन से ॲलोट्रॉपी मीन्स वेन in the case of iron, allotropy is when we heat iron up to one specific temperature level, it will be converted from BCC to the FCC and then we again cool down it, it is converted to the BCC. तर आता स्पेसिफिक टेम्परेचर रेंजबद्दल आपण बोलूयात. तर आयनच्या केसमध्ये समजा जेव्हा हे 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 910 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. तर ह्या पूर्ण रेंजमध्ये फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस ते 910 डिग्री सेल्सिअस, तर इथे जे पण स्ट्रक्चर शो होतं हे असतं तुमचं अल्फा आयन. याला आपण अल्फा आयन असं म्हणतो आणि याचं स्ट्रक्चर असतं BCC. नंतर पुन्हा तुम्ही जेव्हा याला हिट करता आणि हिट करून जवळजवळ 1400 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातात. ओके, तर 1400 डिग्री सेल्सिअसला जे पण स्ट्रक्चर मिळतं याला आपण म्हणतो गॅमा आयन. ओके, आणि सेम टाइम हे जे स्ट्रक्चर दाखवतं हे दाखवतं FCC. यानंतर याच्यापासून तर 1540 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे ना, ही जी पण रेंज आहे तर ह्या रेंजमध्ये तुमचं जे पण स्ट्रक्चर शो करणार आहे हीट केल्यानंतर हे पुन्हा शो होतं डेल्टा आयन असं म्हणतो आपण याला, आणि याचं स्ट्रक्चर असतं BCC. तर याचा अर्थ काय की मी समजा 0 पासून तर 910 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं तर याला मला जे आयन दिसतं त्याला आपण अल्फा आयन म्हणतो आणि याचं स्ट्रक्चर असतं BCC. पुन्हा तुम्ही याला हिट केलं 910 पासून तर 1400 डिग्री सेल्सिअसपर्यंत, हे दाखवतं गॅमा स्ट्रक्चर आणि FCC. ओके, त्याच्यावरती 1400 ते 1540 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही याला हिट केलं त्याला आपण म्हणतो डेल्टा आयन आणि डेल्टा आयनचं जे पण स्ट्रक्चर असतं हे असतं तुमचं BCC. ओके, आणि समजा आपण जर एका बाजूला टेम्परेचर आहे ना ह्या साईडला वर्सेस टाईम
असा जर ग्राफ प्लॉट केला है ना, आणि समजा मी याला जर असं अज्युम केलं की माझं टेम्परेचर हे 1540 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, तर ह्या टेम्परेचरला आपण म्हणतो मेल्टिंग टेम्परेचर ऑफ आयन, आणि याच्यावरती पूर्णच्या पूर्ण आयन हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी जे पण स्ट्रक्चर असणार आहे हे लिक्विड. मग त्यानंतर तुम्ही जर याला कूल करण्याचा प्रयत्न केला तर याला कूल करताना काय होणार आहे, तर इनिशियली जे पण लिक्विड असणार आहे तुमचं हे पूर्णच्या पूर्ण लिक्विड, एक मिनट, हे पूर्णच्या पूर्ण लिक्विड फेज असणार आहे. तर 1540च्या खाली तुम्हाला हे सॉलिडमध्ये कन्वर्ट होतं. तर हे जेव्हा सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल तर सॉलिडमध्ये कन्वर्ट होताना हे स्ट्रक्चर कुठपर्यंत 1440 पर्यंत, आणि हा जो पण आयन असेल याला आपण म्हणू डेल्टा आयन. त्यानंतर पुन्हा 1440 नंतर हे फेस चेंज करेल, त्याचा फेस चेंज म्हणण्यापेक्षा आपण ह्या ठिकाणी डायरेक्टली म्हणू की ते त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर चेंज करेल, आणि जे BCC स्ट्रक्चर होतं ते आता तुम्हाला दिसणार आहे FCC. कुठपर्यंत, तर 910 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 910 नंतर पुन्हा जर तुम्ही याला थंड करत गेले 910 पासून तर आपल्या रूम टेम्परेचरपर्यंत हे स्ट्रक्चर जे पण असेल हे असेल BCC. तर अशा प्रकारे आयन हे त्याचं स्ट्रक्चर चेंज करतं. जेव्हा तुम्ही त्याला हिट करता तेव्हा BCC टू FCC आणि FCC टू परत BCC वेगवेगळ्या टेम्परेचर झोनमध्ये, आणि परत ते BCC इथून FCC मध्ये कन्वर्ट होतं. जेव्हा कूल करतो तेव्हा परत FCC मधून BCC मध्ये. तर अशा प्रकारे आयन जे त्याचं नेचर चेंज करतं वेगवेगळ्या टेम्परेचर झोनला, तर याला आपण म्हणणार आहोत ॲलोट्रॉपी. आणि ही जी डायग्राम मी आता ड्रॉ केली आहे ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर वर्सेस टाईम प्लॉट केला आणि लिक्विडला कूल करत करत आपण रूम टेम्परेचरपर्यंत आलो आणि आयनने कशा प्रकारे क्रिस्टल स्ट्रक्चर केलं, तर ही जी डायग्राम आहे जो हा फेज डिस्क्राईब करते याला आपण म्हणणार आहोत कूलिंग कर्व. कशाची, तर आयनसाठी केली आपण आहे ना, तर प्युअर आयन.